अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा धसका, नवीन पनवेलमधील गुटखा विक्रेत्यांनी गाशा गुंडाळला. महफिल पान शॉपच्या नशेच्या पानांची चौकशी करण्याची मागणी. रायगड लोकधारा न्यूज. अन्न व औषध प्रशासनाने FDA बेकायदेशीर गुटखा आणि अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात सुरू केलेल्या धाक मोहिमेमुळे नवीन पनवेल परिसरातील गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. कारवाईच्या भीतीने शहरातील बहुतांश गुटखा विक्री करणाऱ्या टपऱ्या चालकांनी आपली दुकाने बंद ठेवून पळ काढला आहे. महफिल पान शॉप रडारवर नमुने तपासण्याची मागणी. या मोहिमेदरम्यान नवीन पनवेलमधील प्रसिद्ध महफिल पान शॉप देखील बंद असल्याचे आढळून आले. या दुकानात नशेचे पान, अंमली पदार्थांचे मिश्रण असलेले पान विकले जात असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने केवळ दुकान बंद असण्यावर न थांबता या दुकानाच्या पानांची सखोल चौकशी करावी, तिथल्या पानांचे नमुने जप्त करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, अशी मागणी स्थानिक सुजाण नागरिकांकडून आणि पालकांकडून केली जात आहे. तरुण पिढीला नशेच्या आहारी जाण्यापासून वाचवण्यासाठी ही तपासणी अत्यंत महत्त्वाची असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कारवाईत सातत्य राहणार का? नागरिकांचा सवाल. प्रशासनाने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेचे पनवेलकरांनी स्वागत केले आहे. मात्र ही कारवाई केवळ 2 दिवसांची औपचारिकता ठरणार की त्यात सातत्य राहणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अनेकदा अशा कारवाया झाल्यानंतर काही दिवसांनी परिस्थिती पूर्ववत होते आणि पुन्हा छुप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरू होते. त्यामुळे प्रशासनाने नियमितपणे अचानक छापे टाकून ही मोहीम अशीच सुरू ठेवावी, तरच नवीन पनवेल गुटखा आणि नशामुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रायगड लोकधारा न्यूज चॅनेलसाठी केवल महाडिक, पनवेल.